स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ही पद्धत तुम्ही कुठेच पाहिली नसेल एवढी छान अशी बटाटा भजीची पद्धत आपण पाहणार आहोत. करायला एकदम सोपी आणि खायला तर एक नंबरच लागत आहेत. पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवू शकता. तुम्हाला कट करून दाखवते बघा किती सुंदर झाली आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा किती छान असं स्टफिंग आपल्या बटाटा भजीला तयार झालं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी एक बटाटा घेतला, त्याच्या आपण अशा प्रकारे साल काढून घेतला आहे. खूप छान आणि टेस्टी लागतात बघा. वेगळ्या पद्धतीने तुम्ही कधी अशा प्रकारे बनवलीच नसतील तर अवश्य बनवून बघा. अगदी बाहेरचं खाण्यापेक्षा घरातील खाणं कधीही उत्तम आणि छान चवीचं आपण बनवत आहोत. त्यामुळे सर्वांना खूपच आवडेल ही रेसिपी. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. हे बघा अशा प्रकारे आपण त्याचे स्लायसेस कट करून घ्यायचे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही वेपर्सची जी किसणी असते त्याने तुम्ही स्लायसेस बनवू शकता. अशा प्रकारे मी स्लायसेस बनवून घेतले आहेत आणि आपण ते नंतर पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे ते काळे पडणार नाहीत. हे बघा अशा प्रकारे स्लायसेस बनवून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा स्टार्च आहे तो निघून जातो आणि आपली भजी बटाटा भजी आहे ती छान होतात. हे बघा अशा प्रकारे मी स्लायसेस बनवून घेतले. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेतला, त्याच्यावर आपण ते अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते निथळून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि करायला अजिबात वेळ लागत नाही. पण टेस्ट म्हणाल ना तर एक नंबरच लागते. अगदी तुम्ही बटाटा वडा खाल्ल्याची तुम्हाला चव लागेल आणि खूप छान होते बघा. अशा प्रकारे आपण त्याचं पाणी आहे ते ऑब्झर्व करून घ्यायचं आहे म्हणजे ते स्लायसेस आहे ते काळे पडणार नाहीत. त्यानंतर आपण स्टफिंगसाठी बटाटा भाजी बनवत आहोत. सर्वप्रथम आपण मोहरी टाकली. तेल गरम झाल्यानंतर मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजे भाजीला तडका छान लागतो. त्यानंतर आपण जिरे टाकले आहे. जिरे टाकल्यानंतर आपण थोडीशी हिंग घातलं आहे कारण आपण बटाटा आणि येथे आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. मग पचनासाठी हिंग चांगलं असतं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे ज्यामध्ये लसूण, जिरे आणि मीठ घालून छान अशी आपण बनवलेली आहे बघा. छान तेलामध्ये आपली जी मिरची आहे ती छान फ्राय करून घ्यायची म्हणजे आपली बटाटा भाजी आहे ती एक नंबरच चवीला होते. अशा प्रकारे छान आपली मिरची आहे ती फ्राय झाल्यानंतर आपण हळद घालायची आहे. हळद पण छान अशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. चवीप्रमाणे आपण मीठ घातलं आहे बघा आणि उकडलेला बटाटा आहे तो अशा प्रकारे आपण हाताने स्मॅश करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घातला तरी पण चालेल. पण अशा प्रकारे आपण उकडलेला बटाटा आहे तो छान असा एकजीव करून घेणार आहोत. त्यामुळं काही हरकत नाही. अशा प्रकारे हाताने तुम्ही कुस्करून घातला तरीही चालेल. 2 बटाटे मी घेतले आहेत मध्यम आकाराचे. छान असे आपण त्यामध्ये घालून घेतले आहे. बटाटा भाजी आपली तयार होत आहे मैत्रिणींनो. खूप छान टेस्टी अशी आपले स्टफिंगचे बटाटा भजी तयार होत आहेत. चव म्हणाल ना तर एक नंबरच. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातील खाणं कधीही चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळा आहे. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवून खाऊ शकता कारण पावसामध्ये भज्याचा आनंद म्हणजे खरंच खूप छान. अशा प्रकारे छान अशी आपण बटाटा भाजी तयार करून ठेवली आहे. त्यानंतर आपण जे वरचं मिश्रण असतं कवर ते त्यासाठी आपण छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि छोटी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे. थोडासा रवा घालणार आहोत म्हणजे जी भजी आहे ती एकदम क्रंची होतात. 2 चमचे. त्यानंतर आपण ओवा हातावर चोळून टाकला. चवीप्रमाणे आपण लाल तिखट घातलं आहे. त्यामध्ये धने जिरे आहे त्यामुळे मी वेगळे घातले नाहीत. हिंग घातला आहे बघा आणि चवीप्रमाणे मीठ घालून
थोडं थोडं पाणी आपण नंतर घालून मिक्स करणार आहोत. सर्व अगोदर साहित्य आहे ते चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे बघा पीठ. आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करणार आहोत. हे मिश्रण तुम्ही रेग्युलर बटाटा भजी करता त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे बघा, म्हणजे त्याला छान असं लागल्या जाईल. त्यानंतर थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकले आहेत, ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी पण चालेल, पण खूप छान असे दिसतात बटाटा भजी तयार झाल्यानंतर. पीठ आहे ते छान मी 5 मिनटं पूर्ण फेटून घेतलं आहे. रंग बघू शकता आपण, त्याचा पूर्ण रंग बदलला आहे पिठाचा. अशा प्रकारे आपण पीठ फेटल्यामुळे त्यामध्ये आपण अजिबात सोडा घातला नाही, इनो घातला नाही, तरी पण आपली भजी आहे ती छान अशी फुलणार आहे, टम्म फुलणार आहेत बघा. अशा प्रकारे छान मी पूर्ण 5 मिनिट ते पीठ आहे ते फेटून घेतलं, म्हणजे आपली भजी खूप छान होतात. आणि झाकण ठेवलं आहे कारण आपण रवा पण घातला आहे. त्यानंतर आपण बघा बटाटा भाजी आहे ती थंड झाली. अशा प्रकारे 2 स्लायसेस घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपण ही बटाटा भाजी आहे ती अशा प्रकारे आपण प्रेस करायची आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर लागतात. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो करून बघा, खूपच आवडतील. आणि महत्त्वाचं म्हणजे जर पाहुणे आले तर अचानक, तर अशी तुम्ही नवीन रेसिपी जर तुम्ही बनवून त्यांना खाऊ घातली ना, तर अगदी तुमची वाहवाच होईल, कौतुक करतील. हे बघा, अशा प्रकारे आपण स्लाईस वरची लावून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे जे कढईचं स्टफिंग आहे ते आतमध्ये बघा किती सुंदर झालं आहे बघा. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो बनवून बघा. खूप छान टेस्टी अशी आपली वेगळ्या पद्धतीने युनिक अशी बटाटा भजीची रेसिपी आज तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. बघा, अशा प्रकारे आपण सर्व जी स्लायसेस आहेत ते आपण स्टफ करून घेतले आहेत. हे बघा, त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. अशा प्रकारे बघा आपलं मिश्रण ठेवायचं आहे, जास्त घट्ट नाही, पातळ नाही. आणि अशा प्रकारे डीप करायचं आहे पूर्ण पिठामध्ये. मी हाताने करणार आहे, मला चमच्याने नाही जमत. हे बघा, पूर्ण तेल गरम करायचं आणि मध्यम गॅसवर आपण ती भजी छान अशी तळून घेणार आहोत. खूप छान कुरकुरीत लागतात कारण आपण इथे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बारीक रवा घातला आहे. त्यामुळे आपली जी बटाटा भजी आहे ती खूपच छान कुरकुरीत आणि टेस्टी लागणार आहेत. हे बघा, छान असं दोन्ही बाजू डीप करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण तेलामध्ये सोडायचे आहेत. खूप टेस्टी लागतात. वेगळी रेसिपी आहे मैत्रिणींनो. हे बघा, छान अशी एक बाजू आपण तळून घ्यायची आहे, नंतर हलक्या हाताने आपण पलटी करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे. आपण मध्यम गॅसवर छान अशी तळून घ्यायची. तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर ती बाहेरनं तळल्या जातील आणि आतमध्ये जो बटाटा आहे तो कच्चा राहील आणि भजी आपल्याला खायला चांगली लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान अशी ती तळून घ्यायची. बघा किती छान असा रंग पण आला आहे आपल्या स्टफिंग बटाटा भजीला. मस्तच तयार झाली आहेत. हे बघा, रंग पण अप्रतिम असा आला आहे आपल्या बटाटा भजीला. प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा, किती सुंदर झाली आहेत. आणि टेस्ट म्हणाल ना तर एक नंबरच. तुम्ही ही भजी अशीच खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉस बरोबर, चटणी बरोबर, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मी तुम्हाला जो बटाटा भजी आहे ती तुम्हाला कट करून दाखवते बघा, किती छान असं स्टफिंग दिसत आहे. चला तर मग, रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.